नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचा जाम. कच्च्या कैरीचा जाम करायला खूपच सोपा आहे, चवीला अप्रतिम लागतो. तुम्ही हे लहान मुलांना पोळीसोबत किंवा ब्रेडला लावून सुद्धा देऊ शकता किंवा टिफिनला पोळीबरोबर सुद्धा देऊ शकता. तुम्ही हे थंड करून 1 वर्ष काचेच्या भरणीमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता किंवा फ्रीजच्या बाहेर तुम्ही 1 महिनासुद्धा हे जाम साठवून ठेवू शकता. खूप छान लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीपासून जाम. तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो कैरी घेतलेले आहेत, म्हणजे 500 ग्रॅम कैरी घेतलेली आहे. हे तोतापुरी कैरी आहे, जास्त आंबट नसते. स्वच्छ धुवून याला पुसून घेतलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे. त्या अगोदर माझा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तर सुरुवातीला आपल्याला याचं साल काढून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपल्याला याचं देठ काढून घ्यायचं आहे. याची आपल्याला तिन्ही कैऱ्याची साल काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी सगळ्या कैरीची साल काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला हे कैरी कापून घ्यायची आहे. याची आपल्याला बारीक फोडी करून घ्यायची आहेत. यामधले आपल्याला कोय काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत कैरीच्या सगळ्या. अशा प्रकारे मी सगळ्या कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत. तिन्ही बी असे मीडियम साईजच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तर मी इथे स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला हे कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. मी इथे सगळ्या फोडी पातेल्यात घालून घेतलेल्या आहेत. तर यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आपल्याला. आपल्याला स्टीलच्या कुकरमध्ये किंवा स्टीलच्या पातेल्यामध्येच हे फोडी शिजवून घ्यायच्या आहेत. हँडीलिमच्या पातेल्यात किंवा कुकरमध्ये आपल्याला फोडी शिजवायच्या नाहीत. तर आता आपल्याला हे 6 ते 7 मिनिट आपल्याला व्यवस्थित हे फोडी शिजवून घ्यायच्या आहेत, एकदम सॉफ्ट होईपर्यंत. इथं मी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. तर यावर आता आपल्याला झाकण ठेवून हे 6 ते 7 मिनिट आपल्याला हे कैरीच्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत. 6 ते 7 मिनिट हे कैरीच्या फोडी मी शिजवून घेतलेले आहेत. अशा मस्त शिजलेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याला खाली काढून घेऊया. मी इथे चाळणी घेतलेली आहे, त्यात एक बाउल ठेवलेला आहे. तर आता आपल्याला हे शिजवून घेतलेल्या फोडी चाळणीमधून गाळून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. या कैरीचा आपल्याला गर सगळा काढून घ्यायचा आहे. सॉफ्ट झालेले आहेत, त्यामुळे गर पटकन निघाला जातो. अशा प्रकारे मी सगळा पल काढून घेतलेला आहे कैरीचा. यामध्ये काही थोडंसं असं जाडसर राहिलेलं आहे, ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. असा मस्त पल निघालेला आहे आपला. मी इथे एक स्टीलचीच कढई ठेवलेली आहे. आपल्याला स्टीलच्या कढईत किंवा नॉनस्टिकच्या कढईमध्ये जाम बनवायचा आहे. आता आपल्याला हा कैरीचा पल याच्यात घालून घ्यायचा आहे. सगळा पल याच्यात काढून घेतलेला आहे मी. तर इथं मी 350 ग्रॅम साखर घेतलेली आहे. 500 ग्रॅम कैरी आहे, तर 350 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे. ह्या कपानं मी 1.5 कप साखर घेतलेली आहे. 250 ग्रॅमचा कप आहे. आता व्यवस्थित आपल्याला एकसारखं याला हलवत राहायचं आहे. आता यामध्ये आपल्याला एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे.
एकसारखं याला हलवत राहायचं आहे आपल्याला. याला आपल्याला अजिबात रिकामं सोडायचं नाही, सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे हे तळाला लागणार नाही आहे. 3 ते 4 मिनिट झालेलं आहे. तर यामधली सगळी साखर विरघळलेली आहे. तर यामध्ये थोडंसं आपल्याला केशर घालायचं आहे. केशर ऑप्शनल आहे. त्यानंतर थोडीशी वेलची पूड घालायची आपल्याला. आता आपल्याला थोडंसं दाटसर होईपर्यंत एकसारखं याला हलवत राहायचं आहे. आणखीन आपल्याला 3 ते 4 मिनिट याला एकसारखं हलवत राहायचं आहे. असं मस्त आपलं मिश्रण दाटसर झालेलं आहे. मी कैरीचा पल घातल्यापासून 7 ते 8 मिनिट एकसारखं ह्याला शिजवून घेतलेलं आहे. साखर घातल्यानंतर असं मस्त दाटसर झालेलं आहे. तर गॅस आपण मीडियम करूया. एका डिशमध्ये आपण थोडंसं हे मिश्रण घेऊया. बघू शकता हे एका जागेवर स्थिर राहिलेलं आहे. हे असं पांगत नाही. त्यावर ते आपला जाम तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त आपलं मिश्रण एक ठिकाणी घट्ट झालेलं आहे. तर आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया. आता आपण जाम सर्व करून घेऊया. असं मस्त झालेला आहे आपला कैरीचा जाम. झटपट असा आपला कच्च्या कैरीचा जाम तयार झालेला आहे. करायला खूपच सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागतो. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंटद्वारे सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.